ठाण्याची उमेदवारी जाहीर होताच कल्याणचे विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासोबत नरेश म्हस्के यांनी आज राज ठाकरे यांच्या मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली। ही भेट घेत असताना ठाणे आणि कल्याणसाठी सभा घेण्याचं आश्वासन पत्रात पाडून घेण्यात शिंदे म्हस्के यशस्वी ठरलेत। कल्याणात राजू पाटील यांच्या रूपाने मनसेचा राज्यातील एकमेव आमदार कार्यरत आहे। राजू पाटील आणि भाजपाचे स्थानिक मंत्री रवींद्र पाटील यांचे सलोख्याचे संबंध असले तरी श्रीकांत यांच्यासोबत त्यांचे फारसे सख्य नाही। राज यांच्या आदेशानंतर राजू पाटील गेल्या काही दिवसांपासून श्रीकांत यांच्या प्रचारामध्ये दिसू लागले आहेत। ठाण्यात अविनाश जाधव यांच्याबाबतही नेमकी तीच परिस्थिती आहे। जाधव यांनी मध्यंतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। त्याचवेळी शिंदे सेनेत त्याचे तीव्र पडसाद उमटले होते। शिंदे सेना आणि जाधव यांच्यात अजिबातच सख्य नाही। 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जाधव यांनी ठाणे शहर मतदारसंघातून 72,000 मते मिळवली होती। त्यावेळी जाधव यांना काँग्रेस, राष्ट्रवादीची उघड तर शिवसेनेची छुपी साथ मिळाल्याची चर्चा होती। ओवळा माजिवड्यात मनसेच्या उमेदवाराने 21,000, खोपरी पाचपकडीमध्ये 21,000, ऐरोलीमध्ये 22,000 तर बेलापूर मतदारसंघामध्ये 28,000 मते मिळवली होती। राज यांना मानणारी किमान लाखभर मते तरी या मतदारसंघात आहेत, अशी गणिते महायुतीने बांधली आहेत। त्यामुळे ठाणे आणि कल्याणात राज यांच्या सभा घेत उद्धव ठाकरेंविषयी या भागात असलेली सहानुभूती कमी करण्याचा प्रयत्न शिंदेकडून केला जाण्याची चिन्ह आहेत।